ओम नमः शिवाय। श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या हिरवाईसोबतच वातावरणात भक्ती आणि श्रद्धेचा सुगंध घेऊन येणारा पवित्र काळ। हा भगवान शंकरांना समर्पित महिना, जिथे प्रत्येक कण महादेवाच्या नामस्मरणात तल्लीन झालेला असतो। आज आम्ही तुम्हाला अशाच एका दिव्य अनुभवाचे साक्षीदार बनवणार आहोत। माझ्या एका प्रिय मैत्रीण राखी माथुर हिच्या घरी संपन्न झालेल्या श्रावण महिन्यातील विशेष रुद्रपूजेची ही काही क्षणचित्रे। श्रावणात रुद्रपूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। रुद्र हे भगवान शिवाचे एक शक्तिशाली आणि उग्र स्वरूप आहे, जे सृष्टीतील सर्व दुष्ट शक्तींचा नाश करते। पण तेच रुद्र रूप प्रसन्न झाल्यावर अत्यंत दयाळू आणि कल्याणकारी ठरते। या पूजेद्वारे आपण त्यांच्या त्याच कृपामय रूपाला आवाहन करतो। या पूजेचा आत्मा आहे रुद्राभिषेक। पवित्र जलाने, दुधाने, दह्याने, तुपाने, मधाने आणि साखरेने म्हणजेच पंचामृताने शिवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो। प्रत्येक धारा, प्रत्येक मंत्रासोबत आपल्या मनातील सर्व नकारात्मकता आणि दोष धुवून काढते। शंकराला अत्यंत प्रिय असलेले हे बेलपत्र त्रिदल त्रिगुणाकार हे एक एक करून अर्पण करताना जणू काही आपण आपले सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवंतांच्या चरणी समर्पित करत आहोत। माझ्या मैत्रिणीच्या घरातलं ते वातावरण, धूप आणि अगरबत्तीचा सुगंध, घंटानादाचा मंद ध्वनी आणि मंत्रोच्चाराने निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा शब्दात वर्णन करणं कठीण आहे। या पूजेच्या वेळी पठण केला जाणारा श्री रुद्रम हा स्तोत्र अत्यंत प्रभावी मानला जातो। यातलाच एक महत्त्वाचा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्। या मंत्राचा जाप म्हणजे मृत्यूच्या भयापासून मुक्ती आणि आरोग्यासाठी केलेली प्रार्थना। ही पूजा केवळ एक विधी नाही, तर एक ध्यान आहे। स्वतःच्या आत डोकवण्याची, आत्मशुद्धी करण्याची आणि त्या परमशक्तीशी एकरूप होण्याची ही एक संधी आहे। रुद्रपूजेचा उद्देश केवळ स्वतःच्या कल्याणासाठी नसून संपूर्ण सृष्टीच्या आणि संपूर्ण विश्वाच्या शांती आणि मंगलासाठी केलेली ही प्रार्थना आहे। या मंगल वातावरणात सहभागी होताना मिळालेली मनशांती आणि समाधान अवर्णनीय आहे। आशा आहे की या दृश्याच्या माध्यमातून तीच दैवी ऊर्जा आणि शांती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जर तुम्हाला हा आध्यात्मिक अनुभव आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि सात्विक अनुभवांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा। हर हर महादेव।